मालती, एवढ्या घाईत कुठे निघालात? काय झालं, एवढा चेहरा का पडला तुमचा? इंदिरा भाऊजी काय बोलले का तुम्हाला? आपली जीभ आपल्याच दातांनी चावल्यावर जखम होते ना, तसं झालंय. म्हणजे नक्कीच इंदिरा भाऊजी काहीतरी बोललेत तुम्हाला. काय बोलले सांगा ना मला. जाऊ दे, सोड. सारखं सारखं तेच उगाण्यात काय अर्थ आहे? थांबाई, असं काय बोललेत इंदिरा भाऊजी तुम्हाला? काय सांगू आता. माझा लेक ना त्या दळभद्री पोरीची भाषा बोलायला लागलाय. म्हणजे बुवांना गायब करण्यात माझा हात आहे. माझ्यामुळे त्यांची ही अवस्था झाली आहे असा आरोप केला इंदिराने माझ्यावर. काय? हो. एका क्षणात सगळं संपल्यासारखं वाटलं मला. माझ्या मुलाने माझ्यावरच अविश्वास दाखवावा का? इतकी काय चुकीची वागले मी? इतक्या खालच्या तराला जाऊ शकते असा विचारच कसा करू शकतो तो? इतकी वाईट आहे का ग मी? आज ना आई म्हणून हरले मी. माझी माया, माझं प्रेम हरलं. आजवर ह्या पोरासाठी जे जे काही केलं ना ते सगळं मातीत गेलं. माझ्या पोरांनी माझ्यावरच आरोप केले. नाही, आरोप केले नाही, करायला लावलेत. म्हणजे कोणीतरी भडकवल्याशिवाय इंदिरा भाऊजी असं बोलूच शकत नाही. इतके घाणेरडे आरोप तुमच्यावर करूच शकत नाही. मला 100% खात्री आहे, इंदिरा भाऊजींचे राणीनेच कान भरलेले. पण तसं जरी असलं तरी आता इंदिरा कुठे